जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय आणि आज 6व्या दशकातील 8वा समास दृश्य निरसन आपण सुरू करणार आहे। यालाच दृश्य निरसन किंवा दृश्य निरूपण असं सुद्धा म्हणतात। समर्थ समासाच्या सुरुवातीलाच प्रश्न घेतात श्रोत्याचा, मागा श्रोती पुसिले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जाईल ते सावध ऐका। उत्तरादाखल ते पहिली ओवी सांगतात, देखिले ते सत्यची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, जड मूढ अज्ञान जीवे, हे सत्य मानिजे। आपल्याला देह प्राप्त झालेला आहे आणि देह इंद्रियांनी बनलेला आहे। इंद्रिये सगळी पंचमहाभूतांनी बनलेली आहेत आणि पंचमहाभूतांच्या मागे त्रिगुण हालचाल करत आहेत। असा आपला हा देह आहे। पण आपल्याला दिलेल्या इंद्रियांवर आपण इतका विश्वास ठेवला आहे की त्या इंद्रियांना आपल्या जीवनामध्ये सत्यत्व आलेलं आहे। मग इंद्रिय जे दाखवतं ते आपण सत्य मानतो। आता काही गोष्टी देहाच्या संरक्षणासाठी गरजेच्या पण आहेत। समजा गरम वस्तू आपल्याला गरम लागलीच नाही तर देहाचं संरक्षण होणार नाही। आपल्या डोळ्यांना जर दिसलंच नाही की कुणी अंगावर येत आहे तरीही देहाचं संरक्षण होणार नाही। त्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला इंद्रियांचा निश्चित उपयोग आहे। पण इंद्रियांचा उपयोग आपण तेवढ्यापुरता न करता आपण सर्वस्वी इंद्रियाधीन जीवन जगायला लागतो आणि इथे आपली अडचण होते। देखिले ते सत्यची मानावे असं आपलं व्हायला लागतं। पहा, आपल्या मनात एखादा विचार आला तर तो खराच आहे असं आपल्याला वाटत असतं। समजा एखाद्याबद्दल आपल्याला काही समज झाला तर त्यात वास्तव किती हे न पाहता आपल्या मनात आलेला विचार आपण सत्य मानायला लागतो। अशाच प्रकारे सगळ्या इंद्रियांचा अनुभव आपल्या सापेक्ष आपण खरा मानतो। अनुभवाला खरं मानल्यानंतर ज्या विषयातून तो अनुभव आलेला आहे त्या विषयालाही सत्यत्व येतं। उदाहरणार्थ, आपल्याला आला गाण्याचा अनुभव। गाण्याचा अनुभव आपण सत्य मानला तर गाण्यालाही सत्यत्व आलं। समर्थ आपल्याला सांगतायत की हे ज्ञात्याचं देखणं नाही, हे ज्ञात्याचं पाहणं नाही, अनुभव घेणं नाही। म्हणजे समर्थ इथे 2 विभाग करतात। एक जो ज्ञानी नाही त्याचं पाहणं, त्याचं देखणं, आणि एक जो ज्ञानी आहे त्याचं देखणं। आता यांमध्ये मूलभूत फरक असणारच। जो ज्ञाता आहे तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर आहे आणि जो ज्ञाता नाही तो मात्र इंद्रियांना सत्यत्व देऊन बसलेला आहे। मग जे इंद्रियांमध्ये अडकून आहेत, इंद्रियाधीन जीवन जगत आहेत, त्यांना समर्थ जड मूढ अज्ञान जीवे असे शब्द वापरतात। पुढच्या ओव्या पहा समर्थांच्या, येक्या देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथ कोटी, संता महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या, माझे दिसते हेची खरे, येथे चाले ना दुसरे, ऐशिया संशयाच्या भरे भरोची नये। जर इंद्रियांना येणारा अनुभवच खरा मानला तर असंख्य परमार्थाचे ग्रंथ खोटे ठरवावे लागतील, संत महंतांच्या गोष्टी किंवा त्यांची वचनही खोटी म्हणावी लागतील असं समर्थ म्हणतायत। त्यामुळं मला जे दिसतं तेच खरं, मला जे कळतं तेच खरं असा दुराग्रह कदापि ठेवू नये असं समर्थ म्हणतायत। आता हे ऐकायला एकीकडे बरं वाटतं पण दुसरीकडे मनाला पटतही नाही अशी स्थिती आपली असते। कारण आपल्याला जे दिसणार तेच तर आपण खरं मानणार ना, जे ऐकू येणार तेच तर खरं मानणार। जसं की आत्ता निरूपण ऐकू येत आहे। थोड्या वेळानं समजा आपण स्वयंपाक केला तर भाजी गरम होत आहे हा अनुभव आपल्या इंद्रियांनाच येणार, त्वचेला येणार, डोळ्यांनाही तो गरमपणा जाणवणार, सगळीकडून आपल्याला समजणार की भाजी नीट होत आहे। मग ते खोटं कसं मानायचं? मग समजा आपण एका क्षणासाठी हे सगळं खोटं मानलं तर मग आपल्याच्यानं भाजी केली तरी कशी जाणार? समजा खराच मानला नाही इंद्रियांचा अनुभव आणि तसाच गॅस सुरू ठेवला
तर भाजी करपेल आणि कालांतरानं जळून जाईल. बरं, ती जळाली याचाही अनुभव आपल्या इंद्रियांनाच येईल. डोळ्याला दिसेल जळत आहे भाजी, नाकाला करपल्याचा जळल्याचा वास येईल. तोही आपण खरा मानला नाही आणि तसेच थांबलो तर मग आगच लागेल आणि मग अख्खं घर भस्मसात होईल. देहही आपला असाच निघून जाईल. म्हणजे इंद्रियांचा अनुभव खोटा आहे असं समर्थ सांगत नाही आहेत. पण इंद्रियांवरती आपण विसंबून आहे, म्हणजेच इंद्रिये म्हणजेच आपण आहोत असा आपला भ्रम झालेला आहे. एखादा पदार्थ बनवण्यासाठी वापरलेली गोष्ट आणि पदार्थ या दोन वेगळ्या गोष्टी राहत नाहीत का? त्या आपण एक करून टाकलेल्या आहेत. भाजीसाठी कढई वापरली आणि चमचा वापरला, पण सगळं मिळूनच आपण भाजी म्हणायला लागलो आहे. इथे आपलं चुकलेलं आहे. समर्थ म्हणतात, इंद्रियांमधून अनुभव निश्चित येतो, पण त्या अनुभवाला तेवढ्यापुरतंच आपल्या बाहेर ठेवण्याचा अभ्यास साधकानं केला पाहिजे. त्या अनुभवाशी तादात्म्य होण्याची काहीही गरज नाही. अनुभव घ्यावा आणि आपण बाजूला राहावं. बरं, हा अनुभवसुद्धा एकपक्षीच सत्य आहे, दुसऱ्या पक्षामध्ये तो सत्य नाही. म्हणजे आता साप, मगर इत्यादी प्राणी पहा, यांना थंड रक्ताचे प्राणी असं म्हटलं जातं. यांच्या शरीराला जी उष्णता जाणवते ती वेगळी असते आणि आपल्याला जाणवणारी उष्णता वेगळी असते. एखाद्या मधमाशीला दृश्य कसं दिसेल तसं आपल्या डोळ्यांना दिसणार नाही. पण अहो, आत्मा सगळीकडे एकच आहे ना. जो मधमाशीला चालवतो तोच आपल्याही देहाला चालवतो आणि तोच एखाद्या सापालाही चालवतो. मग कोणाचा अनुभव खरा मानायचा? मधमाशीला डोळ्याला दिसतं ते खरं की आपल्या डोळ्याला दिसतं ते खरं? याचं उत्तर साधं आहे. आपल्या सापेक्ष आपल्याला जो अनुभव येतो तो खरा. पण समर्थ तेच तर म्हणतायत की हे ज्ञात्याचं देखणं नाही. परमार्थ आपल्याला व्यापक व्हायला शिकवतो. म्हणजे काय? तर आपण हा देह नसून आत्मस्वरूप आहोत, परब्रह्मस्वरूप आहोत, सच्चिदानंद रूपानं सर्वत्र व्यापून आहोत. इथंपर्यंत साधकानं जायचं आहे. म्हणजेच आपल्याच कुंपणाला सत्यत्व आपण दिलं तर अर्थातच आपण व्यापक होणार नाही. त्यामुळं आपल्याला जो इंद्रियांचा अनुभव येतो तो खोटा नाही, पण आपल्या कुंपणापुरता आहे, देहाच्या संरक्षणापुरता, देहापुरताच मर्यादित आहे. पण आपण देहापुरते मर्यादित नाही. त्यामुळे इंद्रियांचा येणारा अनुभव खरा मानू नका असं समर्थ सांगतायत. ते दाखले देतात. मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ, जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे. रात्री स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारिले, ते खरे कैसेनी मानावे. कुशळ चितारी विचित्र, तेणे निर्माण केले चित्र, देखता उठे प्रीती मात्र, परंतु तेथे मृत्तिका. जो भास आहे तो भासच आहे. आता समर्थ फार उंचीवरून हा उपदेश करतायत. उदाहरणे जरी साधी दिलेली असली तरी समर्थ आपल्याला सांगतायत की इंद्रियांमधून येणारा अनुभव हा आत्मदृष्टीनं पाहिल्यास भासात्मक आहे. जीवदृष्टीनं किंवा मी देह या दृष्टीनं पाहिलं तर देहाचा अनुभव सत्य आहे. म्हणूनच आपण सत्य आणि असत्याची सीमारेषा मगाशी पाहिली. आत्ता ऐकू येणारं निरूपण सत्यच आहे की, पण हे ऐकू येणारं मृगजळासारखं खोटं आहे या पातळीवरती जाऊन समर्थ उपदेश करत आहेत. पण समर्थ म्हणतात, ज्यानं देहाला सत्यत्व दिलं त्याला हे कोण सांगणार? मृगजळ दिसतं, तो प्राणी त्या मृगजळाच्या मागे धावून धावून अक्षरशः मरतो. पण ज्या प्राण्याला ते मृगजळ खरं वाटतं, म्हणजे त्याला तिथं पाणीच आहे असं वाटतं, त्याची समजूत कोण घालणार असा प्रश्न समर्थांनी केला. किंवा रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये पुष्कळ संपत्ती मिळाली आणि त्या संपत्तीनं आपण लोकांशी व्यवहार केला, तर त्या व्यवहाराला खरं मानता येईल का? मुळीच नाही. तसंच समजा एखाद्यानं खूप सुंदर चित्र काढलं आणि एका माणसाला ते खूप आवडलं, त्या चित्राच्या तो प्रेमात पडला, पण जवळ जाऊन जर चित्राला पाहिलं तर चित्र वास्तव असत नाही, तिथं हाताला मातीच लागते. समर्थ म्हणतात, नाना वनिता हस्ती घोडे, रात्रौ देखता मन बुडे, दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे.
काष्ठी पाषाणी पुतळ्या नाना ठकारे निर्मिल्या, परमसुंदर वाटल्या परंतु तेथे पाषाण. नाना गोपुरी पुतळ्या असती, वक्रांगे वक्रदृष्टी पाहती, लाघव देखता भरे वृत्ती परंतु तेथे त्रिभाग. एकामागून एक समर्थ दृष्टांत देत आहेत आणि कोणत्या गोष्टींचे देत आहेत पहा. चित्र, मृगजळ किंवा स्वप्न किंवा एखादी मूर्ती, अशा गोष्टींचे दृष्टांत समर्थ देत आहेत. कारण हे आपल्याला पटायला सोपं जातं. खरंच की स्वप्न खोटंच असतं, आपल्याला लगेच पटतं. समोर मनुष्याकृती मूर्ती आहे पण तो खरा मनुष्य नव्हे, हे आपल्याला लगेच पटतं. पण या दृष्टांतांमधून समर्थ इंद्रियांमधून येणाऱ्या अनुभवाला सांगतायत हे विसरता कामा नये. जसं ती मूर्ती खोटी आहे, खरा मनुष्य नव्हे, तसा आपल्याला जाणवणारा स्पर्श, डोळ्याला दिसणारं दृश्य, कानात ऐकू येणारा आवाज, मनामध्ये येणारा विचार, हे सगळं खोटं आहे. आज या मितीला शास्त्रज्ञ या विचारापर्यंत पोहोचलेले आहेत बरं का. शास्त्रज्ञ आता स्पष्टपणे सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला स्पर्श करता तेव्हा त्या वस्तूला स्पर्श होतच नाही. तुमच्या त्वचेवर असलेले अणुरेणू त्या वस्तूवर असलेल्या अणुरेणूंशी घर्षण पावतात आणि तिथे एकमेकांमध्ये काही खेच निर्माण होऊन एक प्रकारचा विद्युत संकेत आपल्या मेंदूकडे जातो आणि त्या संकेतावरून आपल्याला वाटतं की आपण वस्तूला स्पर्श केला. प्रत्यक्षात कुठलाही स्पर्श घडलेला नसतो. म्हणजे काय तर स्पर्श घडत आहे किंवा स्पर्श घडला ही केवळ मनाची कल्पना आहे, वास्तव नाही. हे आता शास्त्रज्ञही आपल्याला सांगत आहेत. समर्थांनी काय किंवा पूर्वीच्या ऋषीमुनींनी काय आपल्याला हेच सांगितलेलं आहे. जे उपनिषदांमध्ये आहे तेच समर्थ इथं सोपं करून सांगतायत. फक्त आपल्याला पटकन पटावं म्हणून स्वप्नाचा किंवा मृगजळाचा किंवा चित्राचा दाखला आपल्याला देतात की ते जसं खरं नाही, खोटं आहे, तसंच हे सुद्धा आपल्याला येणारे अनुभवसुद्धा, दृश्यसुद्धा खोटं आहे. दृश्याची व्याख्या पूर्वी निरूपणात आपण पाहिली आहे. विचार किंवा शब्द हे मनाच्या सापेक्ष दृश्य आहे. डोळ्याला दिसणारा सूर्योदय किंवा पक्षी दिसतो किंवा एखादा डोंगर, वस्तू दिसते, या सर्व गोष्टी डोळ्याच्या सापेक्ष दृश्य आहेत. त्वचेला जाणवणारा स्पर्श हा त्वचेच्या सापेक्ष दृश्य आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या इंद्रियांमधून अनुभवात अडकत आहे आणि अनुभव आला की तिथे दृश्याचा संबंध आला. समर्थ आपल्याला सांगतायत की ही सगळी साखळीच मिथ्या आहे. इथे खरं काहीही घडत नाही. आपण असा भ्रम करून घेतो की अनुभवाला दृश्य दिसलं, काही कळलं, काही समजलं. समर्थांचे दृष्टांत पहा. खेळता नेटके दशावतारी, तेथे यती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळा कुसरी, परंतु अवघे धटिंगण. सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझं वाटे दृश्य सत्य, परी हे जाण अविद्या. स्पष्टपणे समर्थ सांगतायत पहा की दृश्याला सत्य मानू नको, तसं ते त्याला सत्य मानणं म्हणजे अविद्या आहे. मिथ्या साचा सारिखे देखिले, परी ते पाहिजे विचारिले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे. समर्थ म्हणतायत खोटं जेव्हा खऱ्यासारखं वाटतं तेव्हा ते खरंच खरं आहे का याचा विचार करावा. आपल्या दृष्टीला तर ते खरं वाटत नाही आहे ना, वस्तुस्थिती निराळी नाही आहे ना, याचा विचार करावा. याचाच अर्थ असा की अनुभवाला सत्यता देऊ नये. पूर्वीच्या काळापासून एक गोष्ट सांगितली जाते. एका माणसाच्या देव्हाऱ्यामध्ये सगळ्या मूर्ती सोन्याच्या होत्या. सोन्याचे दत्तात्रेय होते. त्या दत्तात्रेयांची कुत्री होती, ती पण सोन्याची होती. दत्तात्रेयांच्या हातील त्रिशूळ, डमरू सगळं काही सोन्याचं होतं. शिवाची पिंड होती, तीही सोन्याची. पिंडीवरचा नागही सोन्याचा. गणपतीची मूर्ती सोन्याची, बाळकृष्ण सोन्याचा. त्या माणसावरती काही आर्थिक विपत्ती आली. त्यानं विचार केला देव्हाऱ्यातील देव आता विकावेत आणि काही पैसे वळते करावेत म्हणजे संसार चालवता येईल. सोनाराकडे गेला. सोनारानं सगळे देव एका तराजूमध्ये घातले आणि किंमत सांगितली. तो म्हणायला लागला की अहो दत्त महाराजांची किंमत मी समजू शकतो, पण कुत्र्यांचीही तेवढीच किंमत, असं कसं काय.
सोनार म्हणाला, अहो दादा, सगळं सोनंच तर आहे ना. म्हणजे पहा, दृष्टीतील फरक आहे. इतकं कुणीच खुळं नाही की सोन्याची कुत्री आणि दत्तात्रेय यातील सोनं ओळखू नये. पण दृष्टांतासाठी ही गोष्ट सांगितली जाते की तथ्यता केवळ सोनं आहे हीच आहे. त्याला दिलेला दत्तात्रेयांचा आकार, कुत्र्याचा आकार, नागाचा आकार, पिंडीचा आकार हे कुणासाठी? ज्याची तशी दृष्टी आहे त्याच्यासाठी. विकायला आलेल्यासाठी दत्ताची मूर्ती आणि कुत्रा वेगवेगळे आहेत, पण सोनारासाठी सगळं सोनंच आहे. तिथे तो सोनंच पाहणार आणि सोन्याचा दर देणार. म्हणजे तिथं खरं काय राहिलं तर सोनंच राहिलं. त्याच प्रकारे तत्वरूपानं ब्रह्म तेवढं खरं राहतं आणि ब्रह्मावर निर्माण झालेलं दृश्य खोटं ठरतं. म्हणून समर्थ म्हणतायत की त्या दृश्याच्या अनुभवाला सत्यता देऊन त्या दृश्यात अडकू नका. दृश्याचा अनुभव येणार हे समर्थांनाही मान्य आहे. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या अनुभवाला सत्यता देऊ नका. त्यांनी नाटकाचं उदाहरण दिले की दशावतारामध्ये स्त्रिया सुंदर दिसतात, पण त्यांना नीट पाहिलं तर त्या स्त्रिया नसून पुरुषच असतात. पूर्वीचा काळ आहे, नाटकांमध्ये स्त्रियांची पात्र पण पुरुषच करायचे. दाखला समर्थ यासाठी सांगतायत आपल्याला की जे सत्य नाही ते नाहीच आहे, त्याला सत्यता देऊन येणाऱ्या अनुभवात गुंतू नका. आपलं लक्ष जो सत्य आहे त्या आत्म्याकडे पाहिजे, स्वरूपाकडे पाहिजे. समर्थ बहुरूप्याचं उदाहरण देऊन सृष्टीचा पसारा सांगतात आपल्याला. बहुरूपी असतो तो वेगवेगळी सोंगे घेतो. आता सोंगे खरी कशी असतील, पण सोंग करणारा मनुष्य तेवढा खरा असतो आत. तसंच आपल्या सृष्टीचा पसारा आपल्याला दिसून येतो. अनंत नाम रूपांनी नटलेली ही सृष्टी आहे. समर्थ म्हणतात ही खोटी आहे. त्याचं मूळ असलेलं आत्मस्वरूप तेवढं खरं आहे. आपल्याला आपल्या अविद्येमुळं दृश्य खरं वाटतं. समर्थ काय म्हणतात पहा, वरी पाहता पालथे आकाश, उदकी पाहता उताणे आकाश, मध्ये चांदिण्या ही प्रकाश, परिते अवघे मिथ्या. जिथे आपण आहोत तिथून आपण अनुभव घेणार. आपल्याला आकाश उलटं आहे असं दिसणार वर बघितल्यानंतर. त्याला गोलाकारही दिसतो. तोही दृष्टीचा भ्रम आहे बरं का, आणि शास्त्रज्ञही तेच सांगतात. पाण्यात समजा आकाशाचं प्रतिबिंब दिसलं तर ते उताणं आहे असं दिसतं. आता या आकाशाला उताणं म्हणायचं का पालथं म्हणायचं? काहीच खरं नाही. चांदण्याही दिसतात, त्यांनाही खरं मानण्यात अर्थ नाही. समर्थ आपल्याला सांगतायत की जोपर्यंत अनुभव घेणारा तिथे आहे, जोपर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत काहीही खरं नाही. जे काही समोर येईल, अनुभव रूपानं कळेल, ते सगळं काही मिथ्या आहे. असं पहा, त्या वस्तूचं अस्तित्व समर्थ नाकारत नाहीत. नाहीतर आकाश नाहीच आहे असं समर्थ सांगतायत की काय, असा विपर्यास होईल. आकाश आहे, पण आकाशाचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये खोटेपणा दडलेला आहे. जे आहे ते आहे तसं आपल्याला दिसत नाही, कारण पाहणारा त्याच्या देहबुद्धीतून पाहत आहे. ज्यामुळं हे सगळं अस्तित्व आपल्याला दिसून येतं त्याचं अस्तित्व सगळीकडे समानतेनं आहे. ज्या ब्रह्मामुळे आपल्या देहाला देह म्हणून अस्तित्व आहे, त्याच ब्रह्मामुळे अनंत ब्रह्मांडांना ब्रह्मांड म्हणून अस्तित्व आहे. समर्थांचं दाखले देणं सुरूच आहे बरं का. समर्थ म्हणतात, नृपतीने चितारी आणले, ज्याचे त्या ऐसे पुतळे केले, पाहता तेची ऐसे गमले, परी अवघे माईक. नेत्री काही बाहुली नसे, जेव्हा जे पाहावे तेव्हा ते भासे, डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी. जितुके बुडबुडे उठती, तितुक्यांमध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या. लघुदर्पणे दोन्ही चारी हाती, तितुकी मुखे प्रतिबिंबती, परी ते मिथ्या आदी अंती एकची मुख. राजानं एक मूर्तिकार बनवला. त्यानं पुतळे अगदी हुबेहूब बनवले, पण शेवटी ते पुतळेच, खरे मनुष्य नव्हेत. कितीही हुबेहूब दिसले तरी पुतळेच. डोळ्यांमध्ये समर्थ म्हणतायत की बाहुली नसते, पण डोळ्यात आपल्याला दृश्य दिसतं. ते का दिसतं? कारण ते प्रतिबिंब असतं. आजही शास्त्र आपल्याला सांगतंच की डोळ्यामध्ये उलटी प्रतिमा तयार होते आणि ती सुलटी मेंदू करून आपल्याला ते दृश्य दाखवतो. एकूण काय,
समर्थ म्हणतायत, डोळ्यामध्ये प्रतिबिंब दिसतं, त्याला खरं म्हणू नये. जसं पाण्यात बुडबुडे येतात, प्रत्येक बुडबुड्यामध्ये एक एक प्रतिबिंब दिसतं. बुडबुडा फुटला की प्रतिबिंब नाहीसं होतं. तसंच आरशाचंही उदाहरण समर्थांनी दिलंय. आपल्या हातात आपण 2-4 लहान आरसे घ्यावे आणि त्यात आपलं तोंड पाहावं. जेवढे आरसे आहेत तेवढी तोंडे आपल्याला दिसतात, पण प्रत्यक्षतः तोंड एकच आहे. दिसणारं तोंड, आरशांची असणारी संख्या, या सगळ्यातून अनुभव म्हणजे काय ते दृष्टांत रूपानं समर्थ सांगतायत. बुडबुड्यामध्ये दिसणारं प्रतिबिंब हा आपल्याला येणारा अनुभव आहे. आत्ता कानाला ऐकू येणं, डोळ्यांना दिसणं, हे सगळं काही प्रतिबिंब रूपानं घडत आहे. अनुभव घेणारा मात्र स्थिरतेनं, सत्यतेनं, समतेनं आहे तसा आहे. त्याला काहीही फरक पडत नाही. अनुभवाशिवाय सुद्धा तो संपूर्णच आहे. यापुढेही समर्थ दृष्टांत सुरू ठेवतात. उदाहरणांनी आपल्याला दृश्याचं मिथ्यत्व पटवून देतात. आपण तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.